बेसनचा पोळा कुणाला बरं नाही आवडत. लहानांपासून मोठ्यांना भाजीला पर्याय उत्तम आहे. आणि हा असा बेसनचा पोळा करणं म्हणजे पातळ करणं हे कौशल्य आहे. असा हा बेसनचा पोळा अतिशय पातळ आणि कुरकुरीत भज्यासारखा कसा करायचा सोप्या पद्धतीने, थोडंसं त्याला टेक्निक आहे, हे मी आज तुम्हाला यात सांगणार आहे. याच्यासाठी मी एक बारीक चिरून कांदा, एक मोठा चमचा आणि त्या चमच्याच्या दुप्पट बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आपल्या स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर, हळद पाव चमचा आणि अर्धा चमचा तिखट आणि पाणी असं ओतायचं ते घट्टसर भजीसारखं असलं पाहिजे, पातळ करायचं नाही. आणि आता मी 2 चमचे छोटे चमचे तेल टाकलेले आहे. पहिले गॅस पेटवलं आहे, तवा तापवून ठेवला आहे आणि मग 2 चमचे तेल टाकले. तवा तापल्यानंतर आणि हे बेसन आहे ते मी चमच्याच्या साह्याने तव्यावर पसरवत आहे. हे बेसन हळूवार पातळ जेवढं होईल पसरवता येईल तेवढं तव्यात पसरवणार आहे. गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवायची आणि 1-2 मिनटानंतर पलेत्याच्या साह्याने त्याच्या पोळ्याच्या ह्या कडा सोडून घ्यायच्या. आता इथे सर्व बाजूने कडा सुटल्या आहेत, पण मी उलटणार नाही. बाजूला ती थाळी डिश ठेवली आहे ना, त्याच्यात अलगद ओतून काढून घेतलेलं आहे. आता त्याची दुसरी बाजू शेकवायची राहिली. मग आपण काय करायचं, ती थाळी आहे ना तर तव्यावरती उलटी टाकायची. त्यावेळेस सावकाश तव्यावरती ती टाकली पाहिजे, नाही तिथे जरा काळजीच घ्यायला लागते. आणि इथे मी ग्लास घेतला आहे, ग्लासाच्या त्या पाठच्या बाजूला बुडाला मी तेल लावलं आहे आणि अलगद त्या पोळ्याला त्याच्या कडा आणि मध्यभागी ठोपटायचं आहे. जसे भाकरी आपण थापटतो ना तसं थापटायचं आहे, थालीपीठासारखं. ह्याच्यामुळे काय होईल की ज्या कडा आणि मध्यभागी जे जाडपणा आहे ना पोळ्याचा तो कमी होतो. आपल्याला जिथे जिथे जाड वाटेल तिथे तिथे हे ग्लास थापटायचा आहे. ग्लासाऐवजी आपण पेला घेऊ शकतो, स्मॅचर घेऊ शकतो, आपल्याला जे जमेल ते घेऊ शकतात. आणि दुसरी अशी गोष्ट, ज्यांना गॅसवर डायरेक्ट फ्लेमवरती ही भीती वाटत असेल तर आपण गॅस बंद करायचा, तवा साईडला ठेवून ही पोळा हा आपण पातळ दाबू शकतो. आता इथे पोळा व्यवस्थित शिकलेला आहे आणि मी इथे ताटीत काढून घेतलेला आहे. या पद्धतीने पोळा केलेला अतिशय रुचकर लागतो, कुरकुरीत लागतं. तेलही फार कमी लागतं. आपल्याला वाटलं तर अधिक तेल घालू शकतात, पण त्याची आवश्यकता राहत नाही. आता इथे मी दुसरं पोळा बनायला घेतलेला आहे. त्याच पद्धतीने थोडंसं तेल टाकून हे जे मिश्रण आहे तव्यावर टाकलेलं आहे आणि चमच्याने पसरवून घेतले. आता एक बाजू शेकून झाली. आता दुसऱ्या बाजूसाठी परत मी ग्लासाने हे पोळ्याचं बेस दाबत आहे, त्यामुळे सर्व बाजूने हा पातळ आणि कुरकुरीत होईल. मी आजवर अशाच पद्धतीने पोळा बनवत आले आणि तो सगळ्यांना आवडतो.